करो म्हणून मागणी करतायत. म्हणजे चला. नेमका कोणत्या अधिकाऱ्याखाली हे करतायत? दोन हे तर गोष्टी मुंबई अध्यक्ष कळल्या. एक तर मुंबई अध्यक्षांचा हस्तक्षेप हा महापालिकेत खूप वाढलाय. हा स्वतःहूनच त्यांनी कबूल केलाय, कळत नकळत का होईना पण कबूल केलाय. दुसरं, स्टँडिंग चेअरमनला 0 किंमत आहे. म्हणजे जे आम्ही सांगू तेच तुम्ही करा, म्हणजे आधी करा म्हणून आणि आता नको करू म्हणून. याचा अर्थ स्टँडिंगच्या चेअरमनला आवाजच नाही, व्हायचंच नाही, अधिकारच नाही. वारंवार आता सिद्ध करता येईल. त्यामुळे अशा गोष्टीचा खरं म्हणजे आम्ही निषेध करतो. आम्हाला फंड न देणं ही तुमची मानसिकता, ती आता जगासमोर आली. सगळं कळतं आहे लोकांना. तुम्ही सत्तेत आल्यावर काय करता. ठीक. मुळामध्ये महापौरांनी कुठची साडी नेसावी, कुठचा कलर नेसावा याबद्दल आमचं मार्गदर्शनाची गरज आहे. त्या महिला आहेत, त्या भगिनी आहेत आमच्या, त्यामुळे त्यांनी कुठलीही साडी कधीही नेसावी. परंतु पण ज्या पद्धतीने त्यांनी ज्या 2023ला 19 सप्टेंबर का 20 सप्टेंबरला जे बिल पास झालं, तेच बिल महिला आरक्षणाचं दुसऱ्यांदा पारित केलं गेलं. त्या बिलाच्या मागे अनेक राजकीय खातपात होते आहेत असं ज्यांना ज्यांना वाटलं, ते सगळे विरोधी पक्ष म्हणून तर त्यांनी केलं. पण 2/3 मेजॉरिटीमध्ये काही त्यांच्याही लोकांनी विरोधात मतदान केलं असं निदर्शनात येतं आहे. या महापौर खुर्चीनी कायम वातावरण, त्या खुर्चीला, त्या पदाला आल्हाददायक, प्रसन्नता, मनाला समाधान वाटेल असं सप्तरंगांमध्ये हा काळा रंग हा निषेधार्थ जास्तीत जास्त मांडला जातो. फक्त आणि फक्त 14 जानेवारी संक्रांतीला तो आपण परिधान करतो, एक शुभ म्हणून. पण बाकी संपूर्ण 364 दिवस त्या कलरचा आपण ज्याला आवडतो तो घालतो. पण शक्यता एखादे निदर्शन करायचे, तर एखादा आपल्याला निषेध करायचा असेल तर आपण ते काळं नेसतो. महापौर खुर्चीनी कधीही असा निषेध केला नाही आणि महापौर खुर्चीनी कधीही काळ्या कलरनी बर्डन घेऊन खुर्ची कधी बसली नाही.